रायगड जिल्ह्यातील यादव गवळी समाजासाठी ऐतिहासिक ठरणारा भव्य सभागृह लोकार्पण सोहळा मोठ्या उत्साहात आणि पारंपरिक वातावरणात पार पडला. अलिबाग तालुक्यातील ढोलपाडा खांदाळे येथे उभारण्यात आलेल्या या अत्याधुनिक सभागृहाचे लोकार्पण माननीय खासदार सुनील तटकरे आणि माननीय आमदार महेंद्र दळवी यांच्या हस्ते संपन्न झाले. या कार्यक्रमाची सुरुवात सकाळी समाजवास्तूची विधिवत पूजा करून करण्यात आली. त्यानंतर पारंपरिक पद्धतीने गुढी उभारण्यात आली, ज्यामुळे वातावरण भक्तिमय आणि उत्साहपूर्ण झाले. यानंतर राधाकृष्ण प्रासादिक भजनी मंडळ बेलोशी आणि रोहा येथील भजनी मंडळ यांच्या वतीने भक्तिमय भजन सादर करण्यात आले. या भजनांनी उपस्थितांना आध्यात्मिक आनंद दिला. दुपारच्या सत्रात कार्यक्रमाला आलेल्या सर्व मान्यवर आणि नागरिकांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. तसेच महिलांसाठी खास हळदी कुंकू कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता, ज्यामध्ये महिलांनी मोठ्या उत्साहात सहभाग घेतला. यानंतर प्रमुख सोहळा पार पडला, ज्यामध्ये रायगडचे खासदार, कोकणरत्न आणि गवळी समाजाचे समाज बांधव असलेले सुनील तटकरे तसेच अलिबागचे दमदार आमदार महेंद्र दळवी यांच्या हस्ते सभागृहाचे लोकार्पण करण्यात आले. हे सभागृह उभारण्यासाठी समाजाने अनेक वर्ष मेहनत घेतली असून विशेषतः समाजाचे अध्यक्ष राजेश मेहतर आणि उपाध्यक्ष विलास वालेकर यांनी अथक परिश्रम घेऊन ही वास्तू साकारली आहे. समाजातील सर्व घटकांच्या सहकार्यामुळे हा प्रकल्प पूर्णत्वास गेला असल्याचे यावेळी सांगण्यात आले. उभारण्यात आलेले हे सभागृह आधुनिक सुविधांनी सुसज्ज असून सामाजिक, शैक्षणिक आणि सांस्कृतिक उपक्रमांसाठी एक महत्त्वाचे केंद्र ठरणार आहे. विवाह सोहळे, सभा, मार्गदर्शन शिबिरे आणि विविध कार्यक्रमांसाठी या सभागृहाचा उपयोग होणार आहे. या कार्यक्रमात विविध क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती लाभली होती. यामध्ये रायगडचे खासदार सुनील तटकरे, अलिबागचे आमदार महेंद्र दळवी, जिल्हा परिषद सदस्य संतोष बैलमारे, सुमित काते, अनंत गोंधळी, मुरुड सभापती निलेश घाटवळ, माजी जिल्हा परिषद सदस्य ॲडव्होकेट शेखर वालेकर, ज्येष्ठ पत्रकार बळवंत वालेकर तसेच राजकीय, सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित होते. तसेच महिला मंडळ आणि बाळगोपाळ यांचीही मोठ्या संख्येने उपस्थिती पाहायला मिळाली. यावेळी बोलताना सुनील तटकरे यांनी अशा सामाजिक उपक्रमांमुळे समाजात एकता वाढते आणि विकासाला चालना मिळते असे सांगितले आणि आपल्या समाजातील अनेक कामांसाठी मी पुढाकार घेऊन काम करेन अशी ग्वाही समाज बांधवांना दिली. या समाज वास्तूची चांगल्या पद्धतीने वापर व्हावा असेही ते म्हणाले. तर महेंद्र दळवी यांनी समाजाच्या एकजुटीमुळे अशा भव्य प्रकल्पांची उभारणी शक्य होते असे मत व्यक्त केले. गवळी समाजाची मीही सढळ असे मदत करेन असे म्हटले. यादव गवळी समाजासाठी हे सभागृह केवळ एक इमारत नसून समाजाच्या एकतेचे, परिश्रमाचे आणि उज्ज्वल भविष्याचे प्रतीक ठरणार असल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली. अशाच ताज्या बातम्यांसाठी आपल्या नवे पर्व चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.